श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ताईंचा जो अनुभव बघणार आहोत तो खूप सुंदर आहे. हा कुठलाही मनगढंत अनुभव नसून हा एक सत्य घडलेला अनुभव आहे. हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाही. खरंच महाराजांची कृपा ही किती अगाध आहे हे प्रत्येक स्वामी भक्ताला आज कळेल. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दामध्ये सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला देखील असेच आपल्या स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही मला शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी अनुभव सांगताना खरंच हृदय खूप भरून येत आहे आणि प्रत्येक कृपा महाराजांची आठवत आहे. आणि तो क्षण आठवला ज्या क्षणी मी महाराजांच्या सेवेमध्ये आले तर डोळ्यातून नकळतपणे अश्रू येतात. कारण मला कोणीही महाराजांविषयी सांगितलं नाही, काहीच माहीत नव्हतं. मला इतरत्र देव सर्व माहीत होते, घरामध्ये त्याची पूजा देखील होत होती, पण महाराजांविषयी काहीच माहीत नव्हतं. एकदा असंच माझ्या मुलीचा पेपर पुणे येथे होता. पुण्याला पेपर असल्यामुळे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं गेलो. पुण्याला कोणीही नातेवाईक आमचे नव्हते, त्यामुळे मग आता कुठे थांबायचं पेपर होईपर्यंत, तर आपण कॉलेजच्याच बाहेर थांबू असं आम्ही ठरवलं. मग माझी मुलगी पेपर देण्यासाठी आतमध्ये गेली. त्यानंतर तिथे मला खूप बोर व्हायला लागलं, म्हणून म्हटलं की जवळ इथे आसपास कुठे जर एखादं मंदिर असेल तर थोडं मन शांत होईल. कारण मला मंदिरात जायला फार आवडत असायचं. मंदिरात गेलं की तिथली जी एनर्जी आहे ती मला खूप म्हणजे खूप छान वाटायची आणि मन शांती मिळायची. त्यामुळे तेथील एका दादांना मी विचारलं, इथे जवळ एखादं मंदिर आहे का? तर ते म्हटले, हो ताई, तुम्ही लेफ्ट जा म्हणे, तिथे तुम्हाला एक मंदिर मिळून जाईल म्हणे. असं म्हटले. मी मिस्टरांना म्हटले की मी लगेच येते. मिस्टर म्हटले, फोन वगैरे घेऊन जा, फार लांब जाऊ नको, नवीन एरिया आहे, नवीन आहे, परत सापडली नाही, काही जर चुकली तर काय करायचं? मी म्हटलं, नाही, मी फार लांब जात नाही, जवळच जाते. मी तिथे चालत गेली. त्यानंतर चालत गेल्यानंतर मी लेफ्ट घेतला, पुढे गेले तर तिथे मला महाराजांचा मठ दिसला. महाराजांचा खूप मोठा फोटो. सर्वप्रथम महाराजांना मी बघितलं. हे उघडे बाबा कोण आहे मला काहीच माहीत नव्हतं. फोटोवरती लिहिलेलं होतं, श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तिथे एक ताई बसलेल्या होत्या. दुपारची वेळ होती, बाकी कोणीच नव्हतं. ताई औदुंबराला प्रदक्षिणा केल्या त्यांनी. मी शांतपणे महाराजांकडे बघत बसली. हे बाबा कोण आहे, काय आहे, काहीच माहीत नव्हतं. त्या ताई मध्ये आल्या तर मला कुतूहलाने मी त्यांना विचारलं की ताई, हे बाबा कोण आहे? ताई म्हटल्या, अरे, तुम्हाला माहीत नाही, हे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आहे. आणि मग मी त्यांना म्हटलं की यांच्याविषयी मला सांगा ना, ते कसे आले, कुठून आले आणि काय करतात? ताईंनी मला सर्व सांगितलं. त्यांना आलेले अनुभव सांगितले. त्यांचे अनुभव ऐकून तर अक्षरशः अंगावरती शहारे उभा राहिले. ताई म्हटल्या की तुम्ही महाराजांचं नामस्मरण करायला सुरुवात करा, तुमचा देखील जीवनामध्ये महाराज खूप छान छान प्रचिती देतील, असं ताई म्हटल्या. त्यावेळेस मी महाराजांना तिथे बोलली की तुम्ही जर खरंच असताल आणि तुम्ही स्वतःहून मला जर इथे घेऊन आलेला असताल तर माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या आणि माझी मुलगी ज्या पेपरसाठी आज बसलेली आहे तिचं त्याच्यामध्ये सिलेक्शन होऊ द्या. ज्या दिवशी मुलीचं सिलेक्शन होईल त्या दिवशी मी अक्कलकोटला नक्की तुमच्या दर्शनासाठी येईल आणि तुम्हाला मानायला सुरुवात करेल. तेथून पुढे माझ्या जीवनामध्ये महाराजांचे आगमन झाले आणि महाराजांची सेवा सुरू झाली. मी त्यावेळेस काहीच सेवा करत नव्हते, फक्त श्री स्वामी समर्थ जेव्हा आठवेल तेव्हा या मंत्राचा जप करत होती. आणि नकळतपणे मी महाराजांशी जोडली गेली होती. स्वप्नामध्ये महाराज मला दृष्टांत द्यायला महाराजांनी सुरुवात केली. एकदा स्वप्नामध्ये महाराजांनी खूप छान दृष्टांत दिला. खूप गर्दी होती आणि खूप लोक भजन करत होते. टाळांचा आवाज येत होता, मृदुंगाचा आवाज येतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सर्वत्र मंत्र गाजला होता. आणि तेथून महाराज असे धिप्पाड खूप मोठी व्यक्तिमत्व असलेले खूप मोठे महाराज असे तडतड करत
पुढे चालले आणि त्या गर्दीमध्ये ते माझ्याकडे आले आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हटले आणि तर तेथून निघून गेले. माझ्या डोळ्यात फक्त अश्रू होते. सकाळी जेव्हा हे स्वप्न आठवलं त्यावेळेस कळालं की महाराज, तुम्ही खरंच असे आहात का? तुम्ही खरंच माझ्या पाठीशी आहात का? आणि डोळ्यातून अश्रू यायला लागले. आणि त्याच वेळेस गुरुवार होता आणि माझ्या मुलीचा रिझल्ट लागला. आणि स्वामी भक्तांनो, काय आश्चर्य, माझ्या मुलीचा नंबर लागला होता. आणि मी महाराजांना जो नवस केला अक्कलकोटला येईल, त्यासाठी खूप सारे प्रयत्न आता सुरू झाले की अक्कलकोटला जायचं. पण म्हणतात ना, जोपर्यंत महाराजांची इच्छा होत नाही, महाराज आपल्याला बोलवत नाही, त्यांचं बोलवणे आल्याशिवाय आपण तिथे पाऊलच ठेवू शकत नाही. असे खूप वेळेस झालं की आम्ही खूप सारं अरेंज केलं, गाडी बुक केली, तर कधी सुट्टी मिळायची तर कधी काय मिळत नव्हती. असंच होत होतं. जवळपास 6 महिन्याचा काळ पलटून गेला तरी देखील अक्कलकोटला जाणं झालं नाही. रोज स्वामींकडे एकच घराणं मागत होती. तोपर्यंत माझ्या घरामध्ये महाराजांचा फोटो देखील नव्हता किंवा मूर्ती देखील नव्हती. माझ्या मनामध्ये स्वामी होते आणि यूट्यूबला बघून मी महाराजांचा तारक मंत्र वगैरे घ्यायला सुरुवात त्यावेळेस केली होती. खूप रडायला यायचं की स्वामी मला घेऊन चला, मला तुमचं अक्कलकोट बघायचं आहे, तुम्ही जिथे वास केला ते स्थान मला बघायचं आहे. आणि त्या दिवशी स्वामी भक्तांनो, रात्री मला स्वप्नामध्ये पूर्ण जे वटवृक्ष मंदिर आहे ते पूर्ण दिसलं. मी या अगोदर खरंच तुम्हाला सांगते कधीच बघितलेलं नव्हतं आणि त्यानंतर मी यूट्यूबला सुद्धा बघितलेलं नव्हतं. आणि ते सर्व असं वटवृक्ष दिसत होता, तिथे मंदिर आहे आणि कुठले तरी बाबा तिथे आरती करत आहे असं मला स्वप्नात दिसलं. त्यानंतर आम्हाला अक्कलकोटला जाण्याचा योग आला. आम्ही सर्वजण अक्कलकोटमध्ये गेलो आणि जाताना महाराजांना म्हटलं की तुम्ही माझ्यासोबत चलावं. आणि प्रत्येक क्षणोक्षणाला महाराज सोबत असल्याचा भास व्हायचा. कुणाच्या न कुणाच्या रूपामध्ये महाराज भेटतच चाललेले होते. त्यानंतर जेव्हा अक्कलकोटमध्ये तिथे गेलो आणि आम्ही जेव्हा महाराजांचं जे काही मी वटवृक्ष मंदिर बघितलं त्यावेळेस मला तर काय करावं तेच कळत नव्हतं. कारण मला महाराजांनी प्रत्यक्षात स्वप्नामध्ये दर्शन दिलं होतं, अगोदरच सर्व काही दाखवलेलं होतं. माझ्या डोळ्यावरती माझा विश्वास बसत नव्हता की खरंच हे आहे का. आणि त्यानंतर आम्ही अक्कलकोटचं दर्शन घेतलं. तिथून महाराजांची खूप सुरेख अशी मूर्ती देखील घेतली. ती मूर्ती तिथे पुजाऱ्यांकडे दिली. त्यांनी ती स्वामींपुढे ठेवली. स्वामींचा आशीर्वाद म्हणून आम्हाला एक हार दिला आणि ती मूर्ती पुन्हा रिटर्न दिली आणि आम्ही घरी आलो. आता इकडे जळगावला आल्यानंतर महाराजांचं मठ कुठे आहे हा शोधण्याचा प्रयत्न आमचा सुरू झाला. मी जेव्हा टाकलं त्यावेळेस कळालं की प्रतापनगर येथे महाराजांचा मठ आहे. मग गुरुवारी मठामध्ये जाणं व्हायला सुरुवात झाली. मिस्टरांचा सुरुवातीला महाराजांवरती अजिबात विश्वास नव्हता, पण माझ्या हट्टासाठी, माझ्या श्रद्धेसाठी ते यायला तयार होते. ते मला घेऊन जायचे. आणि त्यावेळेस काय झालं होतं की आमच्यावरती कर्ज देखील खूप झालं होतं. सासू सासऱ्यांनी जे काही संपत्ती होती ती निम्मी करायच्या ऐवजी जे काही बागायती भाग होता तो सर्व काही माझे जे भाया आहे त्यांना दिला होता. आणि आम्हाला एवढी जी काही चांगली जमीन नाही ती दिली. त्याचबरोबर एकत्रीचं जे कर्ज होतं ते देखील कर्ज आम्हाला दिलेलं होतं. त्यामुळे आता हे कर्ज फेडायचं, मुलांचे शिक्षण, खूप सारे प्रॉब्लेम्स माझ्यापुढे उभे राहिले होते. त्यावेळेस मग मी मठामध्ये जाऊन महाराजांशी आपण प्रश्नोत्तर करूया असं मिस्टरांना म्हटले. मिस्टर म्हटले तुला जे करायचं ते कर. पण एवढं होतं की माझे मिस्टर मला कशाला काही करायला नकार देत नव्हते आणि मला घेऊन देखील जात होते. आणि मग मी तिथे प्रश्नोत्तर करायचं ठरवलं. प्रश्नोत्तर वगैरे केले. त्या दादांनी मला खूप छान अशा सेवा दिल्या, लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा दिल्या. महाराजांच्या देखील ज्या काही नवीन नवीन सेवा होत्या, स्वामीचरित्राचे पारायण, दुर्गासप्तशतीचे पाठ आणि दर महिन्याला गुरुचरित्र पारायण, अशा विविध सेवा त्यांनी मला दिल्या आणि त्या सेवा मी करायला सुरुवात केली. जसं जसं सेवा वाढत गेल्या तसे तसे एक एक अनुभव येत गेले. एकदा तर अक्षरशः आमच्याकडे 1 रुपया नव्हता. कारण माझ्या मिस्टरांना जे काही कमवायचे ते पेमेंट आल्यानंतर 4-5 दिवसामध्ये पेमेंट लगेच संपून जायचं. कारण इतरांचं जे देणं घेणं होतं घरात खाण्यापिण्यासाठी जे पैसे, ते सर्व काही संपून जायचे आणि महिनाखेरीस आमच्याकडे काहीच 1 रुपयासुद्धा राहत नसायचा. यावेळेस देखील असंच झालं. 1 रुपया पण राहिला नाही. पेमेंट व्हायला 8 दिवस बाकी होते आणि अचानकपणे माझी मुलगी ही आजारी पडली.
मुलगी खूप आजारी पडली, तिला प्रचंड ताप भरला आणि 2 दिवस आम्ही आमचे जे काही डॉक्टर आहे गावातील त्यांच्याकडे तिला घेऊन गेलो, पण त्यांच्या औषधाने तिला काहीच फरक पडत नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं की तिला जळगाव येथे तुम्ही घेऊन जा असं सांगितलं मेन ठिकाणी. तर आम्ही ठीक आहे मोठ्या हॉस्पिटलला घेऊन गेलो, तिथे रक्ताचे रिपोर्ट वगैरे केले. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं हिच्या पांढऱ्या पेशी खूप कमी झालेल्या आहे, हिला ताबडतोब ॲडमिट करावं लागेल. हे ऐकल्यानंतर आता काय करायचं, पैसा तर 1 रुपया नाही, पण ॲडमिट करणं तर हे खूप गरजेचं होतं. त्यावेळेस समोर एकच व्यक्ती दिसली, ती म्हणजे माझी स्वामी आई. स्वामींना म्हटलं मनोमन, स्वामी तुम्हीच माझे भाऊ, तुम्हीच माझे बंधू, तुम्हीच माझा सखा, माझे आई वडील जे काही आहेत ते तुम्हीच आहात. आज तुम्हाला माझ्या पाठीशी उभा राहायचं आहे, मला मदत करायची आहे. या संकटातून बाहेर काढा, मुलीला लवकर बरं वाटू द्या आणि पैशाची अरेंजमेंट होऊ द्या असं महाराजांना खूप कळवून विनंती केली. हॉस्पिटलमध्ये 24 तास माझा श्री स्वामी समर्थ एवढाच मंत्र सुरू होता. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी मेडिकल आणायला गेले, मेडिकल वगैरे आणलं. आता तुम्हाला पण माहीत आहे डिस्चार्ज होण्याच्या अगोदर आपण सर्व काही मेडिकल होतं ते टिपून आणतो, पैसे काही देत नाही. ज्यांच्याकडे असेल ते देतात, ज्यांच्याकडे नाही ते टिपतात. मी देखील टिपलं आणि मी मेडिकल घेऊन आले. त्यानंतर माझ्या मुलीला 4थ्या दिवशी सुट्टी होणार होती. त्यामुळे बिल भरायचं होतं. तर मिस्टर पैशाची अरेंजमेंट करण्यासाठी घरी गेले होते. माझी जी काही अंगठी होती ती अंगठी मी मोडायला सांगितली. माझी अंगठी मोडा, कुणाकडे काहीच मागू नका, आपल्याला कुणाकडे मागायचं नाही, आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आपण करूया असं मिस्टरांना बोलले. माझी अंगठी घ्या, मोडा आणि त्याचे पैसे जे येतील ते आणा, त्याच्यामध्ये सर्व आपण करूया असं मिस्टरांना सांगितले. मिस्टर घरी गेले, अंगठी वगैरे मोडून मिस्टर आले आणि तोपर्यंत सर्व काही बिलिंग वगैरे झालेलं होतं. ज्यावेळेस मिस्टर पैसे भरायला गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचं बिल अगोदरच पेमेंट झालेलं आहे, तुम्ही जाऊ शकता, डिस्चार्ज कार्ड सर्व काही तयार आहे. मेडिकलचं सुद्धा बिल भरलं. माझ्या मिस्टरांना वाटलं की मी कुठून पैसे आणले आणि मी कसं भरलं. मिस्टर माझ्याकडे आले, कुठून पैसे आणले आणि कुठून बिल भरलं. मी थोडी गोंधळली. मी म्हटलं मला नाही माहीत, मी नाही भरलं बिल. तर मिस्टर म्हटले अगं ते तर म्हणत आहे बिल भरलं, मेडिकलचं पण बिल भरलं, कोणी भरलं. आम्ही पुन्हा मेडिकलमध्ये धावत पळत गेलो. त्यांना विचारलं कोण आलं होतं, कोणी पैसे भरले. तर ते म्हणे एक व्यक्ती आले होते, ते म्हटले की त्या जी तुमची मुलगी आहे तिचे ते आजोबा आहेत आणि ते पैसे घेऊन आले होते आणि हे बिल मेडिकलचं घ्या आणि त्यांनी ते बिल भरून टाकलं असं ते बोलले. त्यावेळेस आजोबा, मग मी माझ्या वडिलांना कॉल केला, पण वडील जर आले असते तर ते आम्हाला भेटल्याशिवाय, मुलीला भेटल्याशिवाय कसे गेले असते. तरी देखील एक समाधान म्हणून वडिलांना कॉल केला तर वडील म्हटले नाही मी नाही आलो. सासऱ्यांना देखील कॉल केला, सासरे म्हटले मी देखील नाही आलो. त्यावेळेस डोळ्यामध्ये फक्त पाणी आलं आणि महाराज हे तुम्हीच होतात ना, तुम्हीच खरंच माझे आई वडील आहात, माझं सर्व काही तुम्हीच आहात आणि तुम्ही आज सिद्ध करून दाखवलं की तुम्ही माझे वडील आहात, माझ्या मुलीचे आजोबा आहात. डोळ्यामध्ये पाणी होतं. जी अंगठी मोडली होती त्या पैशाचं काय करायचं, तर आपल्यासाठी लागतील असं म्हटलं. आता गेलेली अंगठी पुन्हा येऊ शकत नाही. ठीक आहे मिस्टरांना म्हटलं राहू द्या. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो मग माझी तिथून पुढे खऱ्या अर्थाने महाराजांची सेवा सुरू झाली. जी काही अक्कलकोटवरून मूर्ती आणलेली होती त्या मूर्तीचा रोज मी अभिषेक करायला सुरुवात केली. रोज अभिषेक करत होते आणि इतरांचे जे काही अनुभव आहे ते अनुभव बघून मलाही वाटायचं की महाराजांनी मला देखील प्रचिती द्यावी, मला देखील सांगावं की मी तुझ्या घरात आहे, तुझ्या जवळ आहे. मी खूप मनोभावे महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करत होती. मला जास्त लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे संस्कृत पुरुष सूक्त मला वाचता येत नाही. मी फक्त महाराजांचा जो तारक मंत्र आहे त्या तारक मंत्राने जे काही पंचामृताचा अभिषेक आहे तो तारक मंत्र म्हणून अभिषेक करते आणि त्यानंतर जे मराठीत पुरुष सूक्त आहे ते वाचते आणि महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करते. जवळपास सलग 5 वर्ष कंटिन्यू ही सेवा मी करत होते. बाकी दुसरी सेवा जी काही घडायची महाराज करून घ्यायची ती व्हायची आणि त्या सेवेने, या अभिषेकाच्या सेवेने घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तर आली, त्याचबरोबर हे तीर्थ मी माझ्या मिस्टरांना द्यायला सुरुवात केली, मुलांनाही द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्या घरामध्ये आजारपण हे फार कमी झालं, म्हणजे शून्य झालं असं म्हणायला देखील हरकत
हरकत नाही. अगोदर आमच्या घरामध्ये कंटिन्यू आजारपण असायचं. एक झालं की एक व्यक्ती आजारी पडायची. पण जशी महाराजांची सेवा, तीर्थ द्यायला सुरुवात केली तसे आमच्या घरातील आजारपण हे कमी झाले. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आता गुरुपौर्णिमेला महाराजांनी मला खूप सुंदर प्रचिती अनुभव दिला. तो तर मी कधीच विसरू शकणार नाही. मी त्या दिवशी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायला सुरुवात केली. गुरुपौर्णिमा होती, त्यामुळे पहाटे 3 वाजता मी उठली, सर्व काही आवरलं आणि 4 वाजता अभिषेक करायला सुरुवात केली. आज आपण म्हटलं 16 वेळेस पुरुषसूक्त घेऊया आणि महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करूया, म्हणून मी पुरुषसूक्त म्हणायला सुरुवात केली. 16 वेळा अभिषेक होईपर्यंत मी काही ताटाकडे बघितलं नाही आणि ज्यावेळेस महाराजांची मूर्ती काढली त्यावेळेस स्वामी भक्तांनो, प्रत्यक्षात महाराजांचे जे पावलं होते ते पावलं ताटावरती उमटले होते आणि ते बघून मला खूप रडायला यायला लागलं की आज स्वामींनी माझं जीवनाचं सार्थक केलं. प्रत्यक्षात महाराज घरी आले आणि महाराजांनी मला दर्शन दिलं, हे मी कधीच विसरू शकणार नाही. त्यानंतर माझ्या मिस्टरांचा देखील महाराजांवरती प्रचंड विश्वास बसला. आता ते देखील महाराजांचे 3 अध्याय 11 माळी जप करतात. जसा वेळ मिळेल तसा ते जप करतात, पण सकाळी ते 1 माळ घेतल्याशिवाय आणि 3 अध्याय वाचल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. हीच स्वामींची खरी संपत्ती आहे आणि स्वामींची कृपा आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. आज आम्ही खूप सुखी आहोत, समाधानी आहोत आणि विशेष म्हणजे स्वामी महाराज आमच्याकडून सेवा करून घेतात, कष्टाला यश देतात. ही माझ्या स्वामी आईंची आमच्यावरती कृपा आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.